प्रसादाचे मुरमुरे घरामध्ये शिल्लक होते. त्या मुरमुऱ्यांमधले गोड तीळ मी बाजूला काढून घेतले आणि त्या मुरमुऱ्यामध्ये नंतर मी पाणी घातलं. पाणी घालून ते मुरमुरे छान त्यामध्ये भिजवून घेतले अगदी पोह्यासारखे. त्यानंतर त्यामधलं पाणी काढून घेऊन ते मुरमुरे छान असे पिळून बाजूला करून घेतले पाण्यातून आणि नंतर गॅसवर कढई मांडली. कढईमध्ये तेल घातलं. त्या तेलामध्ये मी शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे छान असे तळून घेतले खरपूस असे. नंतर त्याच तेलामध्ये उरलेल्या जिरे घातली, मोहरी घातली, नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, कढीपत्ता घातला आणि ते छान परतून घेतलं. नंतर त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतले होते ते घातले. नंतर हळद घातली, मीठ घातलं आणि तेही छान परतून घेतलं. नंतर त्यामध्ये टोमॅटो बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घातला, तोही छान परतून घेतला. नंतर त्यामध्ये 1 इंच आलं मी किसून घातलं, किसणीवर तुम्ही ठेचूनही घालू शकता. आणि नंतर त्यामध्ये हे भिजवलेले मुरमुरे आणि तळलेले शेंगदाणे घातले आणि ते मस्तपैकी असे एक मिक्स करून घेऊन छान असे परतून घेतले कांद्यामध्ये. आपला इथं सुशिला तयार आहे. अशा पद्धतीने सुशिला तुम्ही पण करून पहा.